नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? होळीचा रंग, गोडी आणि घरचा स्वाद. आज मी बनवतेय होळी स्पेशल 2 गोड पदार्थ, बालुशाही आणि गुलाबजामुन. दरवर्षी आमच्याकडे हा पदार्थ बनतो. बालुशाहीच्या शॉर्ट्सला तुमचा खूप छान प्रतिसाद मिळाला, म्हणून हा फुल व्हिडिओ मी शेअर करतेय. तुमची साथ या हिरकणीसोबत कायम अशीच राहू दे. आणि हो, जे नवीन सदस्य हा व्हिडिओ बघतायत त्यांनाही विनंती आहे, अशाच नवनवीन कुकिंग, ब्युटी आणि ब्लॉग्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि या हिरकणी फॅमिलीचा हिस्सा बना. इथे फरमाईशनुसार मी बालुशाही बनवायला घेतली. तेवढ्यात काहीतरी कार्टूनपणा करायला ही माझी कार्टून आली. सण आला की मुलांना काय बनतंय याचा हुरूप असतो. इथे मी 2.5 वाटी मैदा घेतला आहे. त्यात चवीपुरतं मीठ घातलंय, 1 टीस्पून बेकिंग पावडर, अर्धी वाटी दही. हे मी सगळे जिन्नस घालून मिक्स केलेलं आहे. त्यात अर्धी वाटी रवेदार तूप या मिश्रणात मी टाकून घेतलंय. अशा प्रकारे छान एकजीव केलेलं आहे आणि त्यात थोडं थोडं पाणी घालून फक्त एकत्र केलंय. त्याला आपल्याला मळायचं नाहीये, ते मी मळलेलं नाहीये. जर आपण पीठ मळलं तर त्या बालुशाहीला लेयर्स येत नाही. आणि अशा प्रकारे मी हा गोळा तयार करून घेतलाय अगदी हलक्या हाताने. आपली बालुशाही छान लेयर्ड आणि क्रिस्पी बनते, तसंच ती ज्युसी आणि सॉफ्टही होते. बरं, या बालुशाहीच्या बॅटरला मी थोडा वेळ रेस्ट करायला ठेवलंय आणि त्यातच मी इथे चाशणी बनवून घेतली. चाशणीसाठी मी 3 वाट्या साखर आणि त्यात 1.5 वाटी पाणी टाकून चाशणी तयार करून घेते. त्यात वेलची पूड, केसर नव्हतं म्हणून मी केसर इसेन्स वापरलंय आणि येल्लो फूड कलर मी त्यात टाकलाय. हे माझं जुगाडू काम होतं. चाशणी तयार होतेय तेवढ्यात बालुशाहीचं पीठ जे मी तयार करून ठेवलेलं ते देखील रेडी झालं आहे. बघा, त्याचे मी इथे छोटे छोटे गोळे करून हलक्या हाताने त्याला शेप देऊन घेतलाय. बरं, इथे तुम्ही बोटाने सुद्धा याला छेद करू शकताय. छेद केलं तर ती छान प्रकारे शिजते. यासाठी मी पेन वापरलाय आणि लो फ्लेम वरती ती मी तळून घेते. हो, पण इथे घाई करायची नाहीये हा. पेशन्स खूप महत्वाचा आहे. अजिबात घाई करायची नाही. मंद आचेवर ही आपल्याला तळून घ्यायची आहे. बघा कसे एक एक लेयर दिसते. जशी जशी बालुशाही तळल्या जाईल ती हलकी होईल व वर येईल. त्यानंतर आपण तिला पलटवायची. बघा, मी इथे पलटवून घेते. दुसऱ्या बाजूने देखील हिला तळायला आपण वेळ देऊयात. तोपर्यंत मी दुसऱ्या बॅचची बालुशाही तयार करून घेतली. आता इतका वेळ या बालुशाहीला तळायला लागतोय व माझ्यातला मास्टर शेफ जागा झाला आणि मी काटा चमच्याच्या मदतीने हा असा काहीतरी प्रकारचा शेप दिलाय. किती छान दिसतोय ना? यालाही मी तळून घेणार आहे. हलका बदामी रंग आला की आपण ही बालुशाही काढून घेणार. गरम बालुशाही कोमट चाशणीमध्ये, कारण आपण चाशणी आधीच करून ठेवलेली होती. दोन्ही गरम नसाव्यात. चाशणी कोमट हलकी असावी, हलकी गरम असावी आणि त्यामध्ये आपण गरम गरम तेलातनं काढलेली बालुशाही टाकणार. बालुशाही 2-3 मिनिटं आपल्याला त्या पाकामध्ये राहू द्यायची आहे, जेणेकरून ती आतमध्ये पर्यंत पाक शोषून घेईल. त्यानंतर दुसरी बॅच मी इथे तळायला टाकलेली आहे. ती तळतीये तोपर्यंत याला 2-3 मिनिटं पाकामध्ये झालेत. हे मी काढून घेणार. ते एका प्लेटमध्ये मी बालुशाही काढून घेतली आहे आणि हा जो काही मी मास्टर शेफ वाला प्रकार केलेला आहे याला देखील मी तळून घेतलंय. तळून यालाही मी चाशणीमध्ये टाकलंय आणि 2-3 मिनिटांनंतर ते देखील मी काढून घेतलेले. बरं, अशा प्रकारे आपली ही बालुशाही एकदम झटपट तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा हा. आणि हो, ही चाशणी वाया जाणार नाही यासाठी मी गिट्स गुलाबजामुन मिक्स आणून त्याचे गुलाबजामुन सुद्धा बनवून घेतले आणि त्याच चाशणीमध्ये ते टाकलेत. माझं कुठलंही मटेरियल वाया गेलेलं नाही आणि झाले झटपट पार्टीचे 2 मेनू तयार. होळी म्हणजे फक्त रंग नाही, तर घरची गोडी, सगळ्यांनी एकत्र येणं आणि आनंद द्विगुणित करणं, बरोबर ना? तुम्ही होळी पार्टीला काय स्पेशल बनवणार ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. हॅपी होली.